हॅलो अँड नमस्ते. सो मी चालले आहे आउटफिट घ्यायला. सो आउटफिट म्हणजे घ्यायला नाही, स्टिच करायचं आहे मला. सो Pinterestवरती ना गाईज हे असे आउटफिट जे आहे शॉर्ट कुर्तीज अँड प्लाझो खूप व्हायरल चालू आहे आणि खूप छान दिसतात. सो मला तसं स्टिच करायचं आहे. सो येस, मी चाललेलं आहे. मी एकटी नाही, मम्मीला घेऊन चाललेले बिकॉज फॅब्रिकचं तिला जास्त समजतं. सो येस, लेट्स गो. बघूया कोणता फॅब्रिक भेटतो आणि कोणता मी घेते. सर आम्ही ते फर्स्ट शॉपमध्ये आलेलो, बट खूप हेवी मला हेवी नको आहे. आणि इतके सुंदर सुंदर मस्त असे फॅब्रिक्स आहे ना, खूप मस्त आहे गाईज. बट मला हेवी नको होतं बिकॉज मी दिवाळीसाठी स्टिच नाही करत आहे. बाकीचे जे फेस्टिवल्स आहे ना, पाडवा, भाऊबीज आणि धनतेरस वगैरे, त्याच्यासाठी मला हवा होता. सो येस, हा पण एक छान आहे, बट याची जी बॉर्डर होती ती खूप हेवी होती. देन आम्ही विचार केला की बाकीचे जे शॉप्स आहे ना तिथे पण एकदा बघून येऊ. सो आम्ही नेक्स्ट शॉपमध्ये गेलो आणि गाईज इतके सुंदर फॅब्रिक आहे, इतके सुंदर आहे, बट मला असे हेवी नको होते. सो त्यामुळे आम्ही इथे नेक्स्ट शॉपला आलो अँड मला फायनली इथे एक फॅब्रिक भेटला जो खूप छान होता आणि त्याचं डिसंट अँड सिम्पल होता, जसं मला हवं होतं तसं. कलर पण मला पाहिजे तसाच भेटला. सो येस, आम्ही हा फायनल केला अँड चूज केला. देन माझी एक फ्रेंड आहे, मी तिच्याकडे सर्व स्टिच करत असते. सो मी तिच्याकडे गेली, मेजरमेंट दिले तिला सर्व अँड फॅब्रिक दिला. त्याच्यानंतर मी घरी आले, चेंज केलं अँड येस, पार्ट 2मध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल की आउटफिट फ्रॉम स्क्रॅच माझा कसा टर्न आउट झालेला आहे, मला किती पैसे लागले या आउटफिटसाठी. सो येस, स्टे ट्यून्ड फॉर पार्ट 2. बाय.